बॉडी वॉर्मर पण घेतलेत. वॉर्मर आहेत ते असे रब करायचे आणि अंगात ठेवायचे असे, ते गरमी होते. ये राहते अँक्लोज घाल आणि मम्मीला सांग मी पण चालू राईडला. काय सांगशील? काय सांगशील? ये काय मम्मा? जॅकेट पण घालू अच्छा मामा ते मला नंतर ना नंतर असतात. नाही छोटीवाला जॅकेट घालू. अरे तोच घाल, तो सध्या तोच आहे. मी हा घालेन. ओके मी हे वाले घालतो. थांब मी पण घालतोय बघ. जा मग तू नाही घालत जा. खाली पाय देताना सामानावर पाय देऊ नका. लिप बाम आहे तो. मामा मी लावू का? यो राहू दे दीदीला. दीदी यो घालतो. तू माझं बॅगेत भरलेलं सामान बाहेर काढशील ना, सगळं विसरूशील ना मला. पटकन जाऊ जायचे तुला. अरे हा सॉरी. हॅलो गाईज, फ्लॅश लाईट चालू झाली मामा. दीदी चल ना बरं, चल ना बोल ना. तो ब्लॉग घ्यायचा काही बोलत नाही. सारी गलती मिस्टेक होगी. खाली इकडे मग आपण काय कशाला गेल्यावरती? तू नुसतं सांग, तूच तर चलत होता. बोल ना, नुसतं असं टाइमपास करायला ब्लॉग तू तुला सांग ब्लॉग घे. हॅलो गाईज, आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये चालत. मला जायचंय. जसं तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं मी निघतोय. मी रेनकोट नाही घेतलाय, मला रेनकोट आणायला जायचंय आणि रोज झोंबलाय. आम्हाला पण रेनकोट आणणार. ओके आणि बॅग वाला पण. ओके बॅगला चला पण वरती चला. रेनकोट. तुम्हाला पिन इनपुट हा ओके चल. आता आम्ही पूल मध्ये गेल्यावरच तुम्हाला सांगू. ओके. स्प्रे उडून दाखवू आम्ही तुम्हाला. ओके तर चला. सगळी दिवसभर सगळी पॅकिंग तयारी चालू होती आणि इकडे रूममध्ये जेवण आलं आहे, कारण माझी इकडे चिडचिड चालू आहे. तयारी चालू आहे. घे ना. आताच ओ ठेव तिथे. एक काम कर, इथे ठेव, साईडला ठेव. डुबी यावे. डुबी डुबी डाबा डाबा. आता मामा रस्त्यात भेटेल लडाख मध्ये. आणि आताच काय रे मामा तुझा चॅम्बेला हात लावू नको, एमलेट पडेल. मामा हा बेटा. तुझ्या बाथरूम पहिल्यांदा बघते. एक सेकंड. सो आणि इकडे आता माझी तयारी चालू आहे. तुम्हाला थोडीशी आयडिया आता आलीच असेल सोनाच्या सांगण्यावरून. नाही नाही, इथे ती खाली पाय बघा. खाली बघ सोना, दिलाच पाय. एक सेकंड. चॉकलेट. सो इकडे माझी पॅकिंग चालू आहे. दे ना मला. चल ना, सगळं तुला पाहिजे का? अरे दीदी, मामाच्या बायकोसाठी. काय तू घाल, माझे शूज घाल बघू तुला कसे होतात बघू. घाल. नाही तुटला. तो वाला उलटा आहे तो उलटा आहे. हा तो वाला, हा वाला पाय, हा तो वाला तिकडचा पाय. नाही रे, तो पण दे त्याला. आणि ते अँग्लोस कुठे टाकले रे तू? सगळं सामान उलटा सुलटा. एक खालती पडलाय. कुठे आहे सांग? कोणता कलरचा आहे अँग्लोस? त्याच्यातून नको ते ते आता मला लगेच घालायचे. ते बोटांचे आहेत ना, ते ग्रीन कलर आहे. ते ऑरेंज. हा ते ग्रीन आहे का? हा. अरे पायात घालायचं आहे ते. आणि हे मी दीदीने जिनावर पाडलाय. बॉडी वॉर्मर पण घेतलेत. वॉर्मर आहेत ते असे रब करायचे आणि अंगात ठेवायचे असे, ते गरमी होते. थांब तुला घालू दे ना. ते शूज घाल आणि हातात घाल. तो उलटा रे. हा ये राहते अँक्लोज घाल आणि मम्मीला सांग मी पण चालू राईडला. काय सांगशील?
काय सांगशील? ये काय मामा? मामा जॅकेट पण घालू अच्छा मामा ते नंतर मारायला नंतर असतात. नाही छोटीवाला जॅकेट घालू. अरे तोच घाल, तो सध्या तोच आहे. मी हा घालेन. ओके मी हे वाले घालतो. थांब मी पण घालतोय बघ. यो मी हा वाले घालतो. राहू दे ना शूज. हे बघ चल आता मग तो हँडग्लोव्स का काढले? जा मग तू नाही घालत जा. खाली पाय देताना सामानावर पाय देऊ नका. लिप बाम आहे तो. यो राहू दे दीदीला. दीदी यो घालतो. तू माझं बॅगेत भरलेलं सामान बाहेर काढशील ना, सगळं विसरूशील मला. सो मी थोडाफार रेडी आहे. गोप्रोचा मीडिया मोड आणि माईक हा त्याच्यामध्ये राहील. ही केबल आणि या हेल्मेटमध्ये मग केबल्स होती. बघा याची मी दाखवतो. याची ही केबल इंटरकॉमची. मी मामाचे फोटो दाखवते. कोणाच्या फोन आहे तू? मम्मीच्या. मम्मीला काय दाखवतोस? मामाचा पसार दाखवतो का रे? ए डगन्ना. मम्मीला दाखवला आले तो मामा. तो त्याच म्हणत असेल तुझा शूज घेतला हँडग्लोव्स सुद्धा मला होतं जॅकेट घाल. शूज वर पाय नको देऊ. हेल्मेट घाल घे. घाल ना, काढू नको. घालून ठेव नीट. व्यवस्थित घाल. हा ये इकडं. हेल्मेटचे खालच्या भक्ती घे. तर चला इकडे आता माझी कपडे अर्धे त्याच्यात भरले. बाकी इलेक्ट्रॉनिक सामान तो रेडी आहे. सगळं पटापट पॅक करतो आणि उद्या बोलतो. कारण हा ब्लॉग एकदम छोटा बनवला आहे मी. कारण माझा पूर्ण दिवस तरी शॉपिंगमध्येच गेला. काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या घेण्यामध्येच माझा खूप टाईम गेला. थोड्याशा गोष्टी घ्यायला खूप टाईम गेला. आणि इकडे मी हे हेल्मेटला हा बघा, हा ग्लूवाला माउंट फिक्स केलेला आहे. हा मी इमर्जन्सीला स्ट्रेप माउंट कॅरी करतो. म्हणजे इन केस जर ग्लूने धोका दिला तर हा आपला पारंपरिक पद्धतीचा हा कामी येईल. आता हे काही एक्स्ट्रावाल्या गोष्टी मी कॅरी करतो आहे. चला बाकी पॅकिंग वगैरे करू आणि भेटू उद्या, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके उद्याच्या ब्लॉगमध्ये माझी लडाखला निघायची तयारी असेल. यावेळेस पण मागे पण मी लडाखला गेलो होतो आणि यावेळेस मी परत का चाललो आहे तर यावेळेस काही पॉईंट्स वेगळे आहेत. मी मागच्या वेळेस तुर्तुक, थांग हे सगळे डिस्किट हे लडाख एक्सप्लोअर केला होता. लेह लडाख एक्सप्लोअर केला होता. यावेळेस मग आम्ही डिस्किट, तुर्तुक, थांग हे जे बाकी आहेत नुब्रा व्हॅली वगैरे ते जास्त नाही ठेवले. आम्ही लेह करू. लेहमधून म्हणजे श्रीनगरमधून झोजिला पास क्रॉस करून लेहला उतरू. लेहमध्ये गेल्यानंतर मग खारदुंगला किंवा चांगला पास करून मग आम्हाला उमलिंगला करायचं आहे. उमलिंगला हनले, पँगॉंग लेक, तिथून मग आम्हाला स्पितीमध्ये काझा कल्पा इकडे पण जायचं आहे. चला आणि असं करून मग आम्ही मागच्या वेळेस आम्ही मनालीला उतरलेलो. यावेळेस आम्ही काझा कल्पा वगैरे करून शिमलाला उतरू आणि मग शिमलावरून आम्ही अजून डिसाईड नाही केलं वृंदावन वगैरे करून यायचं आहे की शिमलावरून डायरेक्ट घरी निघायचं. हे आम्ही तिकडे तेव्हा जी सिच्युएशन कॉल ठेवला आहे. कारण होम सिकनेस पण होतो. 15-16व्या दिवशी मी शिमलाला असेल. चला उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बाकी पूर्ण तयारी दाखवेन मी. बाकी सध्या हे सामान आहे, हा सगळा हा इथे आहे. हे आता रायडिंग गिअर घालायचे आहेत ते. तो हेल्मेट आता घालणार आहे. हा हेल्मेट कॅरी नाही करणार आहे. मी आधी जेवणार आहे. बाकी सगळं हा सामान याच्यातून पण हे कपडे आहेत हे सगळे नाही घेत मी. हा असाच पसारा टाकून जातो.
इलेक्ट्रॉनिकचा हा बॉक्स, कॅमेरा, ओके. सगळं एकदा परत रिकॉल करतो काय काय राहिले. हे आमचा पोर्टेबल गॅस स्टोव्ह बनवायची तयारी तर आहे, बघूया. लगेच जेवायला घेतला. मग आता जेवतो, आंघोळ करतो, निघतो ना. आम्ही दरवर्षी सकाळी लवकर निघतो, पण यावर्षी आम्ही ठरवलं की आम्ही म्हणजे प्रत्येक राईडला आम्ही सकाळीच निघतो, पण या राईडला आम्ही ठरवलं की आम्ही रात्री निघू. आणि ऊन एवढं आहे की दिवसा राईड करणं पॉसिबलच नाही, मग आम्ही रात्रीच चालू. त्यासाठी मी जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं फॉग लॅम्प्स वगैरे बसवलेत ते आमच्या प्रत्येकाच्या गाडीला आहेत. आणि नाईटला आम्ही स्लो पण चालवू आणि ट्रॅफिक नसेल, ऊन नसेल, त्यामुळे आम्ही नाईटला निघायचा प्लॅन केला आहे. सो मग आता जेवतो आणि लगेच निघतो. कारण की स्लो चालवता म्हणून माहिती ना गडबड होते. स्लो चालवला कसली गडबड? स्लो चालू तरी तिथं कधी पोहोचशील मग तू? रात्री ट्रॅफिक नाही भेटत ना, मग आम्ही थांबायला नाही लागत, पटापट गाडी चालते. मग तू तर बोलतो स्लो चालू आम्ही. स्लो चालू, पण ट्रॅफिकमध्ये थांबायला लागते ना. ट्रॅफिक नसल्यावरच जाऊ स्लो. मग ट्रॅफिक नसल्यावर आम्ही एकच स्पीडने कंटिन्यू चालवू शकतो. एक स्पीड नाही. आणि ट्रॅफिक सारखं सारखं थांबा इथे थांबा, मग गाडी गरम होते ना. हा, पेट्रोल पण लगेच संपतो. मग पुढे पेट्रोल संपला तर पेट्रोल पंप नाही. मामा, तुझ्याकडे दोन आहेत का बुलेट? मग एकच आहे ना. एकचला मस्त वॉश करतो का तू? तोच वॉश करतो ते नवीन होते, परत तिला वॉश करतो परत ते नवीन होते. तेच तर मला वाटलं की तुम्ही नवीन घेतले. मामा, तिथं माऊचा आणि मामाचा आणि मम्मीचा फोटो आहे ना, तिथं काय खाते? काय मामा? बटाट्याची भाजी ना. भाजी तुला नाही आवडत भाजी? आता मी राईडला जास्त करून व्हेजच खाणार आहोत, कारण ते पचायला हलकं असतं. पण तुला नॉनव्हेज दिला. हे बघा नॉनव्हेज, जास्त तर हीच भाजी दिली. हे बघा नॉनव्हेज दिलंय. आम्ही बकरा खातो म्हणून बकरा खाणारा बकऱ्याचा गवत दिलाय. हा, आणि कुठली भाजी आहे? हे बघ मुरिंगा. मुरिंगा. आणि मामा हे काय आहे? कुरडई. खाऊन बघ. अरे चला आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. घेऊन जा. आम्ही आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी लडाखसाठी निघेन. हा 1 तारखेचा ब्लॉग आहे आणि आम्ही रात्री 12ला निघू, म्हणजे तो 2 तारखेवर जातो. म्हणून मग मी त्यासाठी सेपरेट ब्लॉग ठेवला आहे, म्हणून तो ब्लॉग वेगळा असेल. सेपरेट दॅट इज दॅट. मग असं काय करतो? बोल ना पुढचं पण. कारण आम्ही आता इथून निघू राजस्थान, गुजरात क्रॉस करून राजस्थानमध्ये जाऊ ना. राजस्थानला मग तिथून मग तिथं राजस्थानचा मग तू पिंक सिटी पण जा. तिथं पण झालं राजस्थानमध्ये थांबू ना, म्हणून मी असं करतो. म्हणजे तू पटकन जाऊ जायचे तुला. अरे हां सॉरी. चलो बाय. पण आले आता. हाय. आधी 2 जण आले तर जयेश ना ऋतिक होता. मामा मी झोपून उठला आणि त्यावेळी 2 आलं. मामा नशीब उठवायला नाही आलं नाही त्यावेळी. आहे ना. जुलैमध्ये तुम्हाला मी
तुझ्याचा केस आहे ना ना. मॉडेल असंच आहे